शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची शक्यता आता वर्तवली जाते। काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातले संकेत देखील दिलेले होते। त्यानंतर त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे। जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता कदाचित प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। आपण त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। 15 तारखेला पक्षाची एक बैठक आहे। 15च्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये पक्षाची बैठक होऊन काय जो निर्णय व्हायचा तो पक्षाचे श्रेष्ठ आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील वगैरे, सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहे। पवार साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल। नाव चर्चेत येतं, माझं मी भाग्य समजतो की माझ्या एवढ्या उत्तुंग नेत्याच्या पक्षाचं ज्या अध्यक्षाच्या संदर्भात माझं नाव चर्चेला येणं हे माझं भाग्य समजतो। मला वाटतं की निश्चितपणाने आम्ही सगळे कोणी अध्यक्ष हो, परंतु आम्ही सगळेजण एकसंगतेने रणनीती ठरवतात, त्याला आता वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकसंगतीने उभं राहून 100% पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू। त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा। सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा। नाही, जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही, परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी। तुमचं आमंत्रण आहे त्यांना, तुमचं आमंत्रण आहे त्यांना, त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। जयंत पाटील साहेब गेले मला वाटतं वर्षभर त्यांचं सुरू आहे, मधून या बातम्या येतच असतात। अलीकडे त्यांच्या वर्धापन दिन सुरू झाला तेव्हा पण त्यांचं ते राजीनाम्याचं ते उद्घाटन करत होते। आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही। माननीय शरद पवार साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत, ते ठरवतील काय पुढे करायचं ते। अनेक नावं सुचवली होती, त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवार साहेब पुढे करतील। 15 तारखेपर्यंत थांबूया, आज 11 तारीख आहे। कुठलं नाव? आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं। जी 4 नावं सुचवली होती त्यातले आता योग्य अशी चर्चा सुरू आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती। तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्वाची पदे आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पदे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल, ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते। मला तर पहिली बातमी आता तुमच्याकडूनच समजली। नाव कोणाचं पुढे येतं कोणाचं नाही येतं याबाबत मला तरी काही अधिकृत माहिती नाही, पण याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय ताई असो, आताचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, यांना अधिकार असणार आहे। जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती मला मात्र मिळालेली नाही। पक्षाची पद्धत असते, बैठक घेऊन निर्णय घेतला जातो, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। पद्धत असते काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल। पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे। असं टीव्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत असतात पक्षाचे। अंतर्गत का नाराजी? कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आलेत की मला आता 7 वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी 7 वेळा गेला, पूर्ण महाराष्ट्राचा। आणि त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा, पण नाराजी आहे म्हणून नाही, तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.